नवीन काहीतरी आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला जुनं पुसून नाही टाकावं लागत. उलट आपण ते घेऊन पुढे जर निघालो तर त्याच्या सकट आपल्याला त्या अनुभवांमधून आणखी पुढे आणखी छान गोष्टी करता येतात. करेक्ट. लोकांचा ना अटेन्शन स्पॅन कमी झालाय, लोकांचे पेशन्स कमी झाले, पटकन हवंय. माझी आई साधारण तिच्या कॉलेज डेज मध्ये ना एक साडी नेसून एक वेणी घातलेली दादर स्टेशनला अशी पुस्तक हातात धरून उभी राहिलेली मुलगी म्हणून प्रसिद्ध होती. किती भारी आहे. तुझं डोकं तुला सांगतं नाही छान वाटत आहे, ते नाही छान वाटत आहे जेव्हा सांगतं ना, ते त्या क्षणी त्याच्याशी आर्ग्यूच करू नका, कारण आपण त्याच्या अंडर होतो त्या डोक्याच्या. सो आपलं डोकं आपल्याला पहिल्यांदा कधीच चुकीचं गाईड करत नसतं. पॉझिटिव्हिटीच्या नादी इतके पण नका लागू. काय ना, आपण आपल्याबरोबरच इनजस्टिस करायला लागू का? अरे रडू आलंय ना, वाटतंय ना रडावंसं, रडा की मग. त्या सगळ्या इमोशन करेक्ट पद्धतीने गरजेच्या वेळी बाहेर काढत राहा, तर आपण आपलं मेंटल हेल्थ छान राहील. न्यूडिटी, सेक्शुअलिटी, व्हायलन्स हे खरंच प्रत्येक गोष्टीचा भाग असलेच पाहिजेत का? ह्या अट्टाहासाने जे हल्ली केलं जात आहे ना, तर ते मला जरा थोडं जास्त वाटतंय. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आलेली आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आजच्या एपिसोडमध्ये एक अशी व्यक्ती माझ्यासोबत आली आहे जिच्यासोबत मला वाटतं मी एक दीड वर्षाआधी इथेच याच स्टुडिओमध्ये बसून पॉडकास्ट केलेला, गप्पांची मिसळचाच एपिसोड केलेला. आणि आय एम सो हॅपी टू से की दॅट वॉज वन ऑफ द फर्स्ट एपिसोड्स विच क्रॉस्ड 1 लाख का 1.5 लाखाचा आकडा. अर्थात आपण इथे नंबर्सना फार महत्त्व देत नाही कारण द कॉन्व्हर्सेशन इज इम्पॉर्टंट, पण तरी माझ्यासाठी इट वॉज लाईक अ लँडमार्क. आणि त्यामुळे मला फार भारी वाटते की ती परत आलेली आहे, ती परत आली आहे असं म्हणायला हरकत नाही. तेजश्री, वेलकम टू मिरची पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. गेल्या खेपेला तू जेव्हा आलेलीस तेव्हा यू वर लिटरली शूटिंग अ सिरियल, मग फिल्मचं प्रमोशन, मग त्यातून इंटरव्ह्यूज, त्यामुळे यू वर रिअली कॉट अप. मला आठवते तू मेहंदी वगैरे लावून आलीस कारण शूटिंगमध्ये लग्नाचा सिक्वेन्स सुरू होता. आता तू थोडीशी रिलॅक्स्ड वाटतेस. हाऊ इज लाईफ? आय वॉज वेअरिंग सम स्लीवलेस नाईस ड्रेस, बट बिकॉज ऑफ दॅट मेहंदी मला असं ते वरती जॅकेट घालून ते कव्हर करावं. आय रिमेंबर दॅट. आता थोडंसं रिलॅक्स्ड तू वाटते असं. हाऊ इज लाईफ? रिलॅक्स्ड खूपच रिलॅक्स आणि खूपच छान चाललंय. मज्जा येते मला. मला ऍक्च्युली एक सर्टन लिमिट नंतर ब्रेक्स घ्यायला आवडतात थोडेसे कामामधनं. तो आय थिंक त्या ब्रेकवर आहे मी आता. दॅट इज लवली ऍक्च्युली. टेकिंग ब्रेक्स इज सो इम्पॉर्टंट. इट इज सो इम्पॉर्टंट असलं पाहिजे ते. खरंच, आय अग्री. पण नुकतीच तुझी आलेली फिल्म म्हणजे हॅशटॅग तदेव लग्नम, त्यावेळेला आपण प्रमोशन्सच्या दरम्यान भेटू शकलो नव्हतो, पण ठीक आहे यार, म्हणजे आता पण आपण त्या फिल्मबद्दल बोलूच शकतो. मला सगळ्यात आधी तर विचारायचं आहे की प्रमोशन झालं, लोक फिल्म बघून थिएटरमधून बाहेर पडले असतील, तुझ्यापर्यंत काय पद्धतीचा रिस्पॉन्स आला आणि एक कलाकार म्हणून काय काय तुला लोकांकडनं मिळालं या फिल्मच्या निमित्ताने? या फिल्मच्या निमित्ताने किंवा कुठलंही मी काम करते तेव्हा मला आय थिंक कलाकार म्हणून सगळ्यात आवडणारी गोष्ट लोकांच्या बाबतीतली ही आहे. मे बी एवढ्या वर्षानंतरचं आहे आज, पण तुम्ही काहीतरी करताय ना, मग आम्हाला खात्री असते ते छान असणार आहे. ही जी खात्री असते म्हणणं आहे ना लोकांचं, आय थिंक ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ती रिॲक्शन सगळ्यात जास्त आवडते. आणि एक्सपेक्टेडली की आम्ही डिसअपॉइंट नाही झालो, आम्हाला खूप मजा आली आणि थिएटरमध्ये खूप नाटकासारखी लोक रिस्पॉन्ड करत होती, टाळ्या वाजवत होती, हसत होते. त्यामुळे इतकी सुंदर दाद देत होते त्या सिनेमाला. आणि फार क्वचित सिनेमांच्या बाबतीत असं होतं, मी पर्टिक्युलरली सिनेमांच्या बाबतीत म्हणते की तुमचा एखादा पर्टिक्युलर केलेला सीन लक्षात राहतो लोकांना आणि ते त्या पर्टिक्युलर सीन किंवा त्या सिक्वेन्सबद्दल तुम्हाला स्पेशली सांगतात. तर तसं ह्या सिनेमाच्या बाबतीतले ना सीन बाय सीन लोकांना लक्षात येत आणि ते पर्टिक्युलर त्या इमोशन्सबद्दल लोक बोलत होते. त्यामुळे फार मजा आली. खूप भारी आहे. पण जेव्हा मी तुझे सगळे इंटरव्ह्यूज पाहत होते हॅशटॅग तदेव लग्नमच्या वेळेचे, तेव्हा मला वाटतं की साधारण 1760 वेळा तुला हा प्रश्न लोकांनी विचारला थ्रूआउट की मग लग्नाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, मग लग्न अरेंज्ड असावं की लव्ह मॅरेज असावं, मग ते ठरलेलं असावं की वगैरे वगैरे. तर आय वॉज जस्ट व्हेरी क्युरियस टू नो की यार म्हणजे अर्थातच आपण माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून आपली मतं असतात वेगवेगळ्या गोष्टींवरती, पण आत्ता जिथे एका मतावरनं एवढं काय काय होतं तिथे ॲज अन आर्टिस्ट तुला असं वाटतं का की मतं व्यक्त करावीत की नाही, असा प्रश्न तुला कुठेही पडलाय? डेमोक्रेसी आहे आणि मला वाटतं आपण बाय सोल बाय हार्ट जेव्हा बोलतो ना तेव्हा कधीतरी ती मतं लोकांपर्यंत पोहोचतात सुद्धा. म्हणजे व्यक्त करावीत मतं,
ती कशा पद्धतीने करावीत हे जास्त महत्वाचं असतं आणि ती पद्धत तुम्हाला कळली तर मला वाटतं तुमचं म्हणणं लोकांपर्यंत छान पद्धतीने जाऊ शकतं. करेक्ट. पण थोडंसं ट्रिकी वाटतंय का तुला ऑफ लेटली? आतापर्यंत तरी मला त्याचा अनुभव नाही आलाय, त्यामुळे मला ट्रिकी नाही वाटत आहे तेवढं. आणि तसं पाहायला गेलं तर तेजश्री जनरली स्पष्ट बोलते म्हणून Correct. मी प्रसिद्ध आहेच. Correct. त्यामुळे आपण जशी मतं व्यक्त करतो आणि ह्याबद्दल बोलतोय तर आपल्या म्हणण्यावर लोकांनी मतं व्यक्त करणं हा त्यांचाही अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यात काय म्हणायचं आता. यू आर चिल अबाउट इट. आय एम ऑलवेज चिल अबाउट एव्हरीथिंग. आय रिमेंबर गेल्या खेपेला एस्पेशली म्हणजे अर्थातच तो संवाद पण मला तर खूप मजा आलेली आणि खूप लोकांनी मला त्याच्यावरती रिस्पॉन्ड पण केलं की मजा आली, खूप काय काय शिकायला मिळालं वगैरे. पण सोशल मीडियाबद्दल तू जे बोलली होतीस दॅट रिअली स्टेड विथ मी. म्हणजे मला अजूनही ते वाक्य आठवतं की जिथे तू म्हणालेलीस की तुम्ही काही कॉमेंट केली तर त्याच्यावरनं तुमचं काय ते कळतंय, आमच्या पर्सनॅलिटीबद्दल काही जजमेंट होत नाही, तुमच्याच पर्सनॅलिटीबद्दल होत आहे. आणि ट्रस्ट मी गेल्या एका वर्षात मला खूप उपयोग झाला त्या एका सल्ल्याचा. कारण अनेक वेळेला या इंटरव्ह्यूज मधनं पण आता रील्स आपण काढतो आणि काही काही छोटे छोटे मुद्दे आपण रील्सच्या माध्यमातून टाकतो, तर पीपल आर समटाईम्स सो क्विक टू जज आणि लोक काही लिहितात. आणि देर हॅव बीन सो मेनी टाइम्स इथे मला ॲज अ पर्सन ट्रिगर झालंय की अरे बाबा, आणि देन आय थॉट की नाही, मला गरज नाही आहे ह्याच्यावरती काहीतरी रिॲक्ट करायची, जस्ट लेट देम. करेक्ट. आणि तिथे त्यांचं दिसतंय जे काय आहे ते. हा, त्यांचं दिसतंय. रॅदर यू शुड बी व्हेरी तुला असं छान वाटलं पाहिजे की घ्या मी तुमच्या इमोशनला आउटलेट दिला, तुम्हाला बरं वाटतंय ना रिॲक्ट करून, सुखी राहा. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण थोडंसं मी जाणार आहे तुझ्या होणारं सुनमीकडे. मला हे विचारायचंय की ते कॅरेक्टर म्हणजे ती सिरियल जेव्हा आली तेव्हा जान्हवी आणि तेजश्रीवर लाईक मॅच मेड इन हेवन असं झालेलं. जान्हवी म्हणजे तेजश्री, तेजश्री म्हणजे जान्हवी. आयडियली कोणासाठी कोणत्याही कलाकाराला हेवा वाटावा असं यश आहे की तुमचं कॅरेक्टर इतकं प्रसिद्ध आहे की लोकांना विसर पडलाय की तुम्ही त्या कॅरेक्टरच्या शिवाय सुद्धा काहीतरी एक पर्सनॅलिटी म्हणून आहात. पण ॲट द सेम टाइम इट्स व्हेरी चॅलेंजिंग ऑल्सो, कारण ती मालिका किंवा ते प्रोजेक्ट संपल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने एक वेगळं इम्प्रेशन, एक वेगळं कॅरेक्टर घेऊन लोकांसमोर येणं हे कदाचित चॅलेंजिंग असू शकतं. तुझ्यासाठी सक्सेसचं ते मेजर मोडून पुढे जाणं किंवा त्याला भेदून पुढे जाणं हे कठीण होतं, चॅलेंजिंग होतं. तू कसं डील केलंस त्याच्याशी? पुन्हा मी म्हणेन ना, मी ते मोडायचा प्रयत्नच नाही केला. आजही मला जान्हवीबद्दल विचारलं तर मला भरभरून बोलावंसं वाटतं, कारण शेवटी ते माझं फार आयुष्यातलं महत्त्वाचं पात्र होतं. माझ्या लाईफमध्ये माझं करिअरमधला एक टर्निंग पॉईंट होता. आणि आय फील नवीन काहीतरी आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला जुनं पुसून नाही टाकावं लागत. उलट आपण ते घेऊन पुढे जर निघालो तर त्याच्यासकट आपल्याला त्या अनुभवांमधून आणखी छान गोष्टी करता येतात. आणि आय हॅव ऑलवेज बीन थँकफुल टू झी मराठी, कारण त्या कॅरेक्टर नंतर सुद्धा मला त्यांनी अगबाई सासूबाई मालिकेमध्ये शुभ्राचं कॅरेक्टर दिलं, जे त्यांनीच विचार करून खूप जान्हवीपेक्षा वेगळी पण सोल लेवलला सिमिलर असं एक नवीन कॅरेक्टर, आणि तिथे पण त्यांनी मला खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट केलं. त्यामुळे जेवढी जान्हवी लोकांना भावली, त्यानंतर शुभ्राचं कॅरेक्टरही लोकांना तेवढंच आवडलं. निवेदिता ताई आणि माझं बॉन्डिंग त्या सिरियलमधलं जे होतं सासू सुनेचं, ते एक वेगळं अप्रोच इंडस्ट्रीसाठी आणि समाजासाठी घेऊन आलं मला वाटतं. सो मला वाटतं जितकं मी ते खूप प्रेमाने जपलं पात्र आणि मी पुढे गेले, तेवढंच त्यावेळी झी मराठीने सुद्धा तितकंच प्रेमाने केलं. आणि हे खूप महत्वाचं आहे, जसं तू म्हणालीस की तू ते जपलं इज द वर्ड हिअर. परफेक्ट. आणि खूपच भारी आहे. तुला अशी खूप अजून कॅरेक्टर्स मिळत राहत. आणि मला वाटतं हा तुझा रेकॉर्डच आहे की म्हणजे तू जे कॅरेक्टर करतेस ते मग ते कॅरेक्टर म्हणूनच लक्षात राहतं. यू कॅन्ट थिंक ऑफ एनीबडी एल्स. आणि खूप वेळेला लोक जेव्हा एस्पेशली आर्टिस्ट जेव्हा सांगतात की त्यांच्यासाठी एखादं सक्सेसफुल कॅरेक्टर कोणतं आहे, तर हेच म्हणतात ना की जेव्हा माझ्याशिवाय तिथे कोणाला इमॅजिनच करता येणार नाही ऑडियन्सला, दॅट इन इट सेल्फ इज की ते पात्र यशस्वी ठरलं. सो हे झालेलं आहे अशा अनेक बाबतीत असं म्हणायला हरकत नाही. मी नुकताच बघितलं की तू भोसला मिलिटरीला गेली होतीस. आणि मी खूप आधी शाळेत असताना एका समर कॅम्पला का कशाला तरी गेले होते. सो मला भोसला मिलिटरी म्हटलं की आय फील व्हेरी इमोशनल. मला तुला विचारायचं की नक्की काय होतं तिथे आणि तुझा अनुभव भोसला मिलिटरीमध्ये कसा होता? आपण माणूस म्हणून जगताना मला वाटतं देशाबद्दलची एक जाणीव, प्रेम, जबाबदारी हे सगळं घेऊन जगत असतो. पण ॲक्च्युली तुम्ही तिथे जाताना तशा एखाद्या ठिकाणी त्या ॲटमॉस्फिअरचा भाग बनता, तेव्हा आपल्याला कळतं की बापरे,
आज त्यांच्यामुळे आपण किती शांतपणे झोपू शकतो आणि आपल्याला अगं कळते नाही, आपण आपल्या रोजच्या आयुष्यात एवढे मग्न होत, एवढे फास्ट लाईफमध्ये होत आणि आपल्याला विचारही येत नाही जनरल आयुष्यामध्ये. पण तिथे गेल्यानंतर ही एवढी जाणीव होते की आज आपण हे जे काही सुखासीन आयुष्य जगतोय किंवा आपला देश कुठेतरी सिक्युअर कंट्रीजमधला एक मानला जातो ना, तर त्याचं कारण आपला आर्मी फोर्स किंवा एकंदर आपली मिलिटरी की ज्यांच्यामुळे आपण इतके शांत राहू शकतोय, हे तिथे जाऊन जास्त जाणवतं. कारण तिथल्या मातीत म्हणा, तिथल्या तुम्ही वातावरणातच गेल्यानंतर तिथल्या हवेतच एक ते असं छान फिलिंग आहे ना. आणि स्पेशली मी रेडी झाल्यानंतर माझ्यासमोर जेव्हा त्यांनी युनिफॉर्म आणला आणि मी तो युनिफॉर्म घालून स्वतःला पाहिलं ना, तेव्हा मला असं वाटलं की अरे हे किती मस्त आहे आणि सगळं सोडूया आणि आपण इथेच जॉईन होऊया असं वगैरे फिलिंग आलं मला. किती भारी. पण तू युनिफॉर्म मध्ये एकतर खूप छान वाटत होतीस. म्हणजे इझिली कोणीतरी एखादी अशी फिल्म काढूच शकतं ज्यामध्ये तुझं असं कॅरेक्टर आहे जे आर्मी रिलेटेड काहीतरी करते, बिकॉज यू लुक रिअली अमेझिंग. पण भोसला मिलिटरीमध्ये तू काय काय अनुभवलंस? म्हणजे आता तिथे बऱ्याच गोष्टी आहेत ना, स्विमिंग आहे, मार्चिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे वगैरे वगैरे. तर व्हॉट ऑल डिड यू डू? परेड, मार्चिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग. ओ वाव. या आणि तिथले जे शिक्षक होते मुळात त्यांना शिकवणारे जे फॅकल्टीज आहेत त्यांच्यापैकी काही जणांशी संवाद साधता आला, मला बोलता आलं, तिथल्या सगळ्या त्या स्टुडंट्सना भेटले. सो खूपच मस्त अनुभव होता ग माझा एकंदर. आय एम फीलिंग सो नॉस्टॅल्जिक राईट नाव. खूपच क्यूट किस्सा तुला सांगणार आहे. जेव्हा आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये होतो ना, तर अर्थातच म्हणजे हेवीच ट्रेनिंग असायचं, कारण ते मिलिटरी ट्रेनिंग आहे. तर तिथे देर वॉज नो रेहेम पॉलिसी तिकडे की तुम्हाला करायचंच आहे कम वॉट मे. तर जेवणाला एक आमची मेस होती आणि बेसिक जेवणच असायचं. म्हणजे तुमचे काही चोचले घरून आणलंय डब्बा वगैरे, लोणचं वगैरे असं काही अलाउड नव्हतं. एकच गोष्ट असायची तिकडे, दही साखर. तर दही साखर ही एकमेव गोष्ट होती ज्यासाठी आमचं असं की हे सगळं सब झेल लेंगे, फक्त दुपारी दही साखर मिळेल. तर आम्ही दही साखर तिथे प्रत्येकाला एकच वाटी छोटीशी मिळायची, ठीक आहे. आम्ही ती चोरायचा प्रयत्न करायचो तिकडे की दही साखर कशी आपल्याला अजून एक वाटी मिळेल. वॉज द एम ऑफ लाईफ. सो आता मी विचार करताना मला असं रिअलाईज होतंय की यार आता तर किती गोष्टी इझिली अवेलेबल आहेत, तेव्हा त्या एक छोट्याशा वाटीसाठी आमच्या जीवाचं रान व्हायचं की दही साखर मिळाली तर झालं. मग सच लिटिल थिंग्स यू रिअलाइज अशा ठिकाणी गेल्यानंतर, विच इज क्रेझी. मला विचारायचं की तू आर्ट ऑफ लिव्हिंगला पण गेली होतीस. आय सॉ युअर स्टोरी. आणि बँगलोर आश्रमचे मी आतापर्यंत फोटोज अनंत वेळेला बघितलेत. प्राजक्ता जेव्हा इथे आलेली तेव्हा एक अख्खा विषय झालेला आमचा आर्ट ऑफ लिव्हिंगवरती. पण मी ऐकलंय की बँगलोर आश्रम खूप सुंदर आहे आणि तिथे खूप मस्त मस्त अशा काही काही गोष्टी आहेत. तर तुझा अनुभव कसा होता आणि डू यू मेडिटेट रेग्युलरली? आय डू. बँगलोर आश्रम सुंदर आहेच अनडाऊटेडली. पण पुन्हा मी कुठेतरी माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर पोचते की या अशा ठिकाणी ते ठिकाण सुंदर आहे म्हणून तुम्ही जात नाही. तिथे जाऊन तुमचा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन सुंदर होतो. करेक्ट. आणि वन्स तुम्ही तो अचीव्ह करता ना, त्याच्यानंतर तुम्ही ती सुंदरता अप्रिशिएट करू शकता. त्यामुळे बँगलोर आश्रमात गेल्यानंतरच्या किती गोष्टी छान आहेत आणि कशा आहेत ह्या सगळ्याचे अप्रिसिएशनसाठी मुळात बँगलोर आश्रमला जा आणि ते अप्रिसिएशन तिथे जाऊन शिका. आणि मला वाटतं तुम्ही एखाद्या शक्तीसमोर जेव्हा सरेंडर होता किंवा तुम्ही मेडिटेट करता, तुम्ही एखाद्या स्वतःचं आपलं बाहेरच्या आयुष्यात जे जगत असतो ना, ते सगळं स्वत्व एक बाजूला ठेवून तुम्ही एका शक्तीसमोर जाताना, तेव्हा हे सगळं अचीव्ह करणं खूप सोपं होऊन जातं. आणि मी जे आपण सुरुवातीला बोललो की ब्रेक्स गरजेचे असतात, तर हे ब्रेक्स खरंच गरजेचे असतात. पण त्या ब्रेक्समध्ये तुम्ही त्या वेळेचा उपयोग कसा करता हे फार महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे मला ब्रेक्स घ्यायला आवडतात, पण मला ब्रेक्स घेऊन खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. तर तशा मी आत्ता खूप वेगवेगळ्या गोष्टी करते. असं मला तिथे जाऊन छान वाटलं. तुम्ही स्वतःला भेटा, आतला आवाज ऐका, आतला आवाज ऐका. आता म्हणजे काय असतं, अरे यार हे किती लेम आहे, हे किती बोर आहे असं आपल्याला वाटतं. पण आतला आवाज ऐका इज नथिंग बट तिथे जाऊन आपले जे 100 विचारांचा केऑस डोक्यात सुरू असतो ना, तो शांत होऊन जातो. सो ह्याच्यानंतर काही आतला आवाज म्हणजे आपल्या आतून कोणीतरी कंटिन्युअसली कॉन्स्टंटली बोलत नसतं, पण आपल्याला मुळात आपलं ब्रीदिंग कळतं. आपल्या ब्रीदिंगकडे आपण लक्ष द्यायला लागतो आणि आपण शांत होऊन गेलो ना, तर आपण आत्तापर्यंत ज्या केऑटिक
कॅओटिक सिच्युएशन्समधनं जातो आणि ज्या रेसमध्ये लागलोय ना, त्या रेसमध्ये तुम्ही काय अचीव्ह केलं, तुम्ही काय गमावलं, तुम्ही कुठे कुठे ब्रेक्स घेतलेत, काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक पडताळून तुम्हाला बघता येतं. त्यामुळे अशा ठिकाणी गेलं पाहिजे आपण. करेक्ट, ॲब्सोल्युटली. तू कधीपासून मेडिटेट करायला लागलीस आयुष्यात? नाही, इट्स बीन लॉंग. मी बऱ्याच झाली 4-5 वर्ष झाली आणि करते. हाऊ इज इट हेल्पिंग? म्हणजे स्पेशली कला क्षेत्रात एक कलाकार म्हणून जिथे तुम्हाला सतत व्यक्त व्हायचं असतं किंवा एक रोज नवीन कॅरेक्टर परफॉर्म करायचं असतं, इतक्या गोष्टी असतात जिथे सतत तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असता, तिथे ती सगळी एनर्जी कन्झर्व करण्यासाठी किंवा आय डोंट नो एक्सप्लोर करण्यासाठी आर्टिस्ट म्हणून अजून गोष्टी मेडिटेशन हेल्प्स? मेडिटेशन तुम्हाला ना या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मदत करतं. हे बस सिर बचे तो पगडी 50 अशी म्हण असते ना आपली काहीतरी. तर तसं येते की ऍक्टर बनणं, ऍक्टर म्हणून मी काहीतरी परफॉर्म करणं, मी कुठेतरी आज तुझ्यासमोर बसून व्यक्त होणं, ह्या सगळ्यांना नंतरच्या गोष्टी आहेत. आपल्याला आपण जसे रेग्युलरली जाऊन हेअर स्पा घेत असतो किंवा आपण फेशियल्स करत असतो ना, तसा हा मनाचा स्पा आहे असं मला वाटतं, जो करणं गरजेचं आहे. आणि जो तुम्ही योग्य पद्धतीने केलात ना की पुढचं सगळं होतं. सो मेडिटेशन इज नॉट समथिंग तुम्ही आता केलं आणि ते काही औषध नाही आहे की अरे मला सर्दी झाली आहे आणि आता मी 2 डोस घेतल्यानंतर अरे सी आय एम फिलिंग सो गुड. नो, तुम्हाला कळणारच नाहीये. इट्स लाईक अ डे बाय डे नथिंग चेंजेस, बट इफ यू लुक बॅक एव्हरीथिंग सीम्स डिफरंट. एवढं सोपं आहे ते की तुम्ही आपण जगत राहतो. अगं ही अशी गोष्ट आहे ना की ही करा सकाळी, सोडून द्या, जगत राहा. तुला तुझंच कळेल की वर्षभरापूर्वी एखादी सर्टन सिच्युएशन हँडल करताना तुझ्या पद्धतीने हँडल केली होतीस, त्यापेक्षा तू वेगळी केली आहेस, विदाऊट एनी गायडन्स, विदाऊट एनी कोचिंग, विदाऊट एनी ॲडवायजेस. पण आपणच आपल्यामध्ये ना त्या गोष्टी इतक्या इम्प्लिमेंट करत असतो. अगं मला सांग, आपण लहानपणापासून आपण इतकं शिकत आलोय. जगातलं सगळ्यात अप्रतिम मशीन देवाने कुठलं बनवलं असेल तर ह्युमन बॉडी आहे. करेक्ट. आणि त्या बॉडीमध्ये ना आपल्या नकळत सुद्धा ती खूप गोष्टी ग्रास्प करत असते आपल्या जन्मापासून. त्यामुळे मला कधीतरी वाटतं ना की हो, तुम्हाला कधीतरी एक हेल्पची गरज असते मेंटल डिसऑर्डर्ससाठी. पण त्या डिसऑर्डर्सची हेल्प घेणं काही वाईट नाही आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण मुळात तुम्ही स्वतःला एवढी जास्त मदत करू शकता ना, त्यासाठीच आपण थोडंसं स्वतःला, जसं आपण आता एक्सरसाइज करतो, आपण एक रोज मला एक्सरसाइज केलाच पाहिजे, नाही झालं तर माझा दिवस डिस्टर्ब होणार आहे वगैरे, तर आपण त्या बाहेरच्या एका दृश्यासाठी आपण कसे दिसणार आहोत ह्यासाठी आपण एवढी मेहनत घेतो. पण आपण ते मशीन जे आपली ही बाहेरची बाजू, आतली बाजू, सगळ्या बाजू सांभाळत असतं, त्या मशीनवर आपण कामच नाही केलं तर कसं होईल. सो ते काम होत राहतं आणि दिस इज नॉट अ विजिबल थिंग. वजनासारखं आहे. अरे यार, मी एक्सरसाइज करते, मला आरशात दिसत नाहीये फरक, एका दिवसात नाही दिसत तो. पण 3 महिन्यानंतर, 3 महिन्यापूर्वीचं कोणीतरी तुम्हाला भेटतं ना आणि ते तुम्हाला पटकन म्हणतं की वाव, आर यू एक्सरसाइजिंग, तू मस्त झाली आहेस. तेव्हा तुला रिअलाइज होतं की ओ, म्हणजे आपण करतोय ते वाया नाही जाते. करेक्ट. सो असं आहे, ते वाया नाही जाते, करत राहा. ते झाल्यावर तुम्हाला काहीतरी आकाशातनं विमान आलं आणि काहीतरी वाव सॉलिड दिसलं असं नाही होत. वेगळंच रिअलायझेशन, वन मोमेंट वगैरे. असं लोकांना वाटतं पण खूप वेळा मेडिटेशनच्या बाबतीत की अगं स्पॅन कमी झालाय लोकांचा ना, अटेन्शन स्पॅन कमी झालाय, लोकांचे पेशन्स कमी झालेत, पटकन हवंय. एखाद्या दिवशी तुम्हाला जर का काही करायला फार नसेल आणि आपण स्टिल घालवला दिवस, तर लोकांना डिप्रेशन्स येतात की यार मी आज काहीच केलं नाही, माझ्याकडे काहीच नव्हतं करायला म्हणून. सो हे सगळं जे आहे ना, याच्यासाठी ते केलं पाहिजे. करेक्ट, खूप इम्पॉर्टंट आहे. तू बसतेस का अशी काय म्हणतात तसं स्वस्थ, आधी म्हणायचं ना लोक स्वस्थ बस, तर तेव्हा कळायचं नाही की स्वस्थ बस म्हणजे असं वाटायचं काही न करता बस किंवा काहीतरी एखादं छोटंसं काम करत करत बस. पण मी रिसेंटली कुठेतरी वाचलं का पॉडकास्टमध्येच ऐकलं की काहीही न करत बसा, फक्त बसा. लहान मुलं कशी आकाशाकडे बघतच बसतात, ते काय रॅन्डम गोष्टी करत असतात, ते काही करत नसतात खरं तर. तर तसं तू स्वस्थ बसतेस का, काहीच न करत? हो, मी बसते. इनफॅक्ट तुम्हाला आता आश्रमाचं पण म्हणालीस ना की तू तिथे जाऊन काय केलंस, तर तिकडे पण तुला माहितीये का, मला ना झाडाखाली पुस्तक वाचायला खूप आवडतं. वाव, जे आपल्याला मुंबईमध्ये फार शक्य नाही होत. करेक्ट. सो मला ना एक पुस्तक खूप काळ, म्हणजे माझ्या शूटिंगच्या दरम्यान पासून मला एक पुस्तक सुरू करायचं होतं. मी ते रोज कॅरी करत होते बरोबर, पण ते माझ्याकडून वाचलं जात नव्हतं. मी ते तिथे घेऊन गेले होते
आणि मी ठरवलं होतं. मी गेल्यानंतर जेवढा आश्रम बघत होते ना तिकडे, तसं मी ते एक झाड शोधत होते की कुठलं मला ते झाड शोधायचं आहे मला, की मला तिथे बसून त्याची सुरुवात करायची आहे. करेक्ट. सो मी ती गोष्ट केली तिथे जाऊन, वाव. की त्याची एकदा सुरुवात झाली की तुम्ही त्याच्यात येता, पण ती सुरुवात करून देणं जे आहे ना ते माझं आश्रमात झालं. दॅट इज सो लवली. हे इतकं ड्रीमी आहे आता की झाडाखाली बसून पुस्तक वाचणं ह्यापेक्षा अजून सुंदर गोष्ट काय असू शकते. नाही असू शकत. खरं आहे ग. खरंच सुंदर आहे. पण वाचन म्हणजे मी खूप तुझ्या पॉडकास्टमध्ये तुला वाचनाबद्दल बोलताना ऐकलंय, पण खूप मे बी जास्त लोकांना माहित नाहीये की वाचनाचा तुझा असा काही प्रवास होता. तर मला तुला विचारायचं की तुला साधारण आठवतंय तुला वाचनाची गोडी कधी लागली किंवा कशामुळे लागली? घरात कोणी होतं की आईमुळे? आईमुळे. हां, क्लिअर कट आईमुळे. कारण ती खूप वाचायची. म्हणजे माझी आई साधारण तिच्या कॉलेज डेजमध्ये ना एक साडी नेसून एक वेणी घातलेली दादर स्टेशनला अशी पुस्तक हातात धरून उभी राहिलेली मुलगी म्हणून प्रसिद्ध होती. सिरियसली? हो, ती दिवसाला पुस्तकं अशी उडवायची, संपवायची. भयंकर वाचन होतं माझ्या आईचं. वाव. त्यामुळे कुठून तरी ते तिच्याकडून, म्हणजे तिने जेव्हा ते इन्सिस्ट केलं तेव्हा ते झालं नाही माझ्याकडनं, बट इव्हेंच्युअली कदाचित पोहोचणार होते मी तिथे. त्यामुळे ती कधी लागली गोडी हे मला नाही सांगता येणार, पण लागली बाबा एक दिवस. किती भारी आहे हे. हां. म्हणजे हे आता तू तुझ्या आईचं डिस्क्रिप्शन दिलंस ते एखाद्या फिल्मच्या एखाद्या सीन सारखं वाटतंय की स्टेशनवरती कोणीतरी उभं राहिलंय की आजूबाजूला गर्दी आहे. तुला नाहीये, माहितीये का, पुस्तक आता वाच. ह्याच्यात सांगू, माझी आई मला हे सांगायची तेव्हा मला पण कधीतरी वाटायचं काय फिल्मी बोलते हां. वगैरे. पण मला एक इन्सिडेन्स आठवतोय की आईच्या शाळेतल्या एका मित्राच्या घरी मी, बाबा आणि आई गेलो होतो एक काही वर्षांपूर्वी आत्ता. आणि तो, त्याची बायको, आम्ही सगळे बसलो होतो. तर ते आई, तो मित्र, ते लोक तेव्हाचे किस्से सांगत होते. तर हा किस्सा आईच्या त्या मित्रांनी, त्या काकांनी मला सांगितला की तुझी आई ही एकमेव बाई होती जी अशी आम्हाला स्टेशनवर, की तिला बघितलं आम्हाला की वाटायचं की हा बाबा ही किती सिन्सिअर, वाव. एक वेणी घातलेली, हातात पुस्तक घेऊन उभी आहे, बाबा वाचतेय काहीतरी. रोज तिचं आपलं डोकं ती ट्रेनमध्ये चढताना पण ते पुस्तकातच असायची बरेचदा. सो कूल यार. आय रिअली होप की आपण सगळ्यांनी पण असं करावं at some point in time. चला आता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर ह्याच्यानंतर हे साधारण पुस्तक वाचणार स्टेशनवर मुळात. पुस्तक घेऊन दादर स्टेशनवर मी दिसू शकते ह्याच्यानंतर. पण मला सांग की आपली वाचनाची आवड सुद्धा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, जसं जसं आपलं वय वाढतं किंवा आपली संगत बदलत जाते तसं तसं वाचन पण ऑफकोर्स बदलत जातं, नवीन गोष्टी आपल्याला कळायला लागतात. तर तुझं वाचन कसं कसं डेव्हलप होत गेलंय जर मी ढोबळमानाने तुला विचारलं तर? मी खरं सांगू तर ना, मी खूप कॉन्शियसली स्वतःला वाचायची सवय लावली. आणि ना आपण जेव्हा काहीतरी वेगळं नवीन करायचं ठरवतो ना, तेव्हा ना आपल्याला उगाच वाटत असतं की म्हणजे आपण काहीतरी सॉलिडच करू शकतो वगैरे. म्हटल्यावर मी अशी हा कठीण विषय घेऊया, वाचूया, ते वाचूया अच्छा. वगैरे. मग मला इव्हेंच्युअली कळलं की नाही असं होते काही. त्यामुळे ती आवड डेव्हलप करायची आहे ना, तर उगाच नाही आपल्याला आई बाबा मिनी केजीला घालत, मग आपण सिनियर केजीला जातो, तो प्रवास असतो. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं आपलं वयोगट असू दे, अजून आत्ताची जे यूथ आहेत ते असू देत, जे काय आपले 10 आहेत ते असू दे, झॅन्झीज असू देत, कोणी असू देत, पण मला वाटतं तुम्हाला सुरुवात करायची आहे ना, तर मुळात हे समजून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीचं आवडतं. तुम्हाला एखाद्याच्या आयुष्याबद्दलचं त्याची लाईफ स्टोरी ऐकायला आवडणार आहे का, तुम्हाला एखादी परिकथा ऐकायला आवडणार आहे का, तुम्हाला अजून काही कुणाच्या सक्सेस स्टोरीज ऐकायला आवडणार आहेत. एक कुठला तरी प्रकार असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जो आपल्याला खूप आवडत असतो. आणि इट इज फाईन इफ यू आर स्टार्टिंग विथ चांदोबा, लहानपणी मिळायचं ते. तर तुम्हाला जी गोष्टीचं पुस्तक आवडेल, सुधा मूर्ती वाचायला आवडत असतील, सुधा मूर्तींची खूप वेगवेगळी छान पद्धतीची, अगदी थैलीभर गोष्टी नावाचं एक छान मी गोड वाचलंय, पुस्तक खूप आहे. गोड त्याच्यात आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिकडे आपल्याला ना एक अख्खं पुस्तक वाचायचं वर्णन नाहीये. तर माझं म्हणणं आहे, ज्याला खरोखर वाचनाची गोडी निर्माण करायची आहे ना, त्यांना मला असं सांगायला आवडेल की छोट्या छोट्या 2-2 पानाच्या, 3-3 पानाच्या ज्या गोष्टी असतात ना, तशा एखाद्या पुस्तकापासून सुरुवात करा. आणि त्यातूनही तुम्हाला ती परिकथा किंवा अशी कोणीतरी आपल्याला नरेट करते आणि छान कुठल्या तरी स्वप्नाळू विश्वात घेऊन जाते, अशी गोष्ट ऐकायला आपल्याला छान वाटते आपल्या रोजच्या आयुष्यातही. तर तशी वाचा. काही 50 पानाचं टार्गेट देऊ नका, त्या 3 पानाचंच टार्गेट ठेवा. पण मेक शुअर की ती 3 पानं वाचली जात आहेत. ती एक गोष्ट तुम्ही अख्खी वाचताय आज. भलेही मूड नसेल तुमचा, तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी नाही कळल्या, काही नाही लक्षात आलं, तुम्ही विचारांमध्ये गेलात मध्ये, काही हरकत नाही. डोंट बी हार्ड ऑन युअर सेल्फ. पण ठरलेली 3 पानं त्याने सुरुवात करा. आपण पोहोचतो हळूहळू, त्याच्यात आपण शिरतो. आणि पुन्हा नॉलेज इज समथिंग, तुम्ही ते घ्याल ना
ते तुम्हाला डे बाय डे आपल्यात काही होतोय, फरक पडतोय हे लक्षात येणार नाही. पण ट्रस्ट मी, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमच्यातले बदल दिसायला लागतात हळूहळू. ॲब्सोल्युटली. आणि ते जसं तू म्हणालीस तसं एखाद्या रँडम क्षणी आपल्याला रिअलाईज होतं की अरे मी अदरवाईज तर असं रिॲक्ट केलं नसतं, मग मी आत्ता खूपच वेगळं रिॲक्ट केलं, तर मे बी आपणच स्वतःला ते सरप्राईज सगळं, करायला लागतो ना ग, कारण आपल्यालाच माहित नसतं. तेच तर आपण बोलतोय की आपल्याला अवेअरनेस नसतो. आज मेडिटेशन केल्यानंतरचा तुझा स्वतःचा अवेअरनेस तुला नसतो. तू शिक्षण म्हणून काहीतरी वाचन करतेस, तुला त्याचा अवेअरनेस नसतो. आपण एक्झाम देऊन आल्यानंतर आपण आजपर्यंत कधी आपल्याला खात्री होती का मला हा नंबर मार्क म्हणून मिळणार आहे? नाही. नेव्हर. तो अवेअरनेस नाही आहे आपल्याला. पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपण खूप प्लेझंटली सरप्राईज्ड होऊ शकतो ना, की यार एवढं मी स्कोर केलं. आणि दॅट्स अ गुड फिलिंग. बाकी कुठल्याही फिलिंगपेक्षा आपण स्वतःमध्ये काहीतरी ग्रोथ केली आहे किंवा आपल्यात झाली आहे ती ग्रोथ, हे फिलिंग फार भारी असतं. आय अग्री. ॲब्सोल्युटली. वाचनाबद्दल आपण बोलतोय तर मला म्हणजे जेव्हा केव्हा असं कोणी येतं ज्यांना वाचनाची गोडी आहे, तर आय मेक इट अ पॉईंट की मी त्यांना एकदा तरी विचारेन की 1-2 पुस्तकं टॉप ऑफ द माइंड, अर्थात खूप पुस्तकं आपण वाचलेली असतात, सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं शक्य नाहीये, पण एनिथिंग जे आत्ता हे निमित्त साधून तू सजेस्ट करू इच्छितेस सगळ्या बघणाऱ्यांना सुद्धा. मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा मी तत्त्वछान वाचलं होतं. मी आत्ता नाटक बघितलं आणि मी पुस्तक वाचलंच नव्हतं. प्लीज पुस्तक वाच. ओ माय गॉड, वाव, दिस इज युनिव्हर्स टेलिंग मी. या सो तत्त्वछान वाचलं होतं. नंतर टू सर विथ लव्ह नावाचा एक अनुवाद आहे. ओके. आय थिंक वीणा. टू सर विथ लव्ह. ओके. या तर ती पण गोष्ट ना, नापास मुलांची गोष्ट आपलं मराठीतलं पुस्तक आहे. त्याचं तशा नोटवरचं आहे ते, पण त्याचं एक छोटंसं व्हर्जन आहे आणि खूप गोड पुस्तक आहे. तर ही 2 पुस्तकं तर मला आय थिंक मला अगदी ठळक आठवत आहेत. मी सुरुवातीला वाचलेली जी मला अशी पुस्तकं पूर्ण झाल्यावर मी अशी होते मी एक अख्खं पुस्तक वाचलं आहे वगैरे असं सांगत होते. तर ही 2 पुस्तकं माझी सगळ्यात लाडकी पुस्तकं होती ते माझी. लवली. मला वाटतं खूप लोक कदाचित आता हे बघितल्यानंतर जर ज्यांना या वर्षात सुरुवात करायची आहे तर दिस कॅन बी व्हेरी नाईस ऑप्शन्स. या ॲब्सोल्युटली. आणि तोत्तोच्या नावाचं नाटक सुद्धा बाय द वे पर्णपेठेचं आहे, तर पुस्तक वाचल्यानंतर नाटक बघितल्यानंतर पुस्तक, असंही हाही ऑप्शन आहे आपल्याकडे. तेजश्री, तू आत्ता म्हणालीस ना, मला एक गोष्ट जाणवली, म्हणजे अदरवाईज आपण ह्याच्या आधी जेव्हा भेटलो होतो तेव्हा अर्थातच चित्रपटाचं निमित्त असतं, काहीतरी मालिका असते, नाटक असतं वगैरे वगैरे. खूप वेळा आपण फक्त त्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलण्यातच आपला सगळा वेळ निघून जातो नॅचरली. पण आत्ता मला असं लेजिट वाटतंय की 2 मैत्रिणी बसून बोलतायत, तर हे रँडमली मला आत्ता जे डोक्यात आलंय ते मी तुला विचारते. ठीक आहे, तू म्हणालीस की आपण वाचतो आणि आपल्यामध्ये नॅचरली ते झिरपत असतं, ते आपल्याला इमिजिएटली जाणवत नाही. मला ऑफ लेटली असं खूप जाणवायला लागले की वाचन असेल किंवा बघणं असेल, ऐकणं असेल, सगळं आपण घेतोय, पण जे म्हणायचं ना की चिंतन नावाचा एक प्रकार असतो की तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेतलीत, पण त्याचं नॉलेज होण्यासाठी तुम्हीच त्याच्यावर काहीतरी प्रोसेस तुमची करणं गरजेचं आहे. मे बी त्याच्यावरती विचार करणं, त्याला सेटल इन होऊ देणं. तर व्हेरी ऑनेस्टली आय एम फाइंडिंग इट व्हेरी डिफिकल्ट ऑफ लेटली. म्हणजे आपल्या आयुष्याचा जो साधारण पेस आहे त्यात बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे मी वाचतेय पण काही खरंच शिरतंय का, किंवा मला काही लक्षात येतंय का, मला आठवत नाहीये मी काय वाचलेलं वगैरे वगैरे. आणि आय एम शुअर असं खूप लोकांना वाटत असेल. तू हे फेस करतेस का, किंवा तुझं याबद्दलचं काय अंडरस्टँडिंग आहे, मला ऐकायला आवडेल. करते ना फेस. पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना करेक्ट इंटेन्शननी एखादी गोष्ट करत असतो. तू आता हे स्वतःसाठी ठरवून करतेस ना, तर हे वाक्य जे मी कायम म्हणत असते की डोंट बी हार्ड ऑन युअर सेल्फ. नाही आठवत आहे ना, इट्स ओके. त्याच्यावर हे नको करूस, त्रागा नको करूस, किंवा ते मला आत्ता आठवलं पाहिजे असं अट्टासही धरू नकोस. ते तुझ्या बॉडीने ग्रास्प केलंय. करेक्ट. आपण एखाद्याला फोन करतो, खूप दिवसांनी बोलायचे म्हणून आपण 1.5 तास गप्पा मारतो आणि फोन ठेवल्यावर लिटरली दुसऱ्या मिनिटाला तुला असं होतं की अरे हे सांगायचं राहिलं बघ. तुला कळतंय का, ते तुझ्या डोक्यात होतंच. करेक्ट. जे तुला पुन्हा आठवलंय. आणि वॉज दॅट अ लास्ट फोन कॉल? नो. यू कॅन स्टील कॉल दॅट पर्सन बॅक आणि पुन्हा तू त्याला ही गोष्ट सांगू शकतेस. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे ना, जे खरंच इम्पॉर्टंट आहे, आपली बॉडी हे आपलं पहिलं पॅरेंट असतं, आय बिलीव्ह. वाव, नाईस. सो तू जे वाचतेस आणि ते सगळं वाचलेलं जे सगळं तुझा मेंदू, तुझं मन, तुझं शरीर जे साठवत आहे ना, त्या मेंदूला आणि त्या शरीराला माहिती आहे त्याच्यातली कुठली गोष्ट तुला आत्ताच्या परिस्थितीत आणि सध्या परिस्थितीत गरजेची आहे. ती तुला आठवणारच आहे. आणि ती सगळ्या एकत्र गोष्टी बाहेर यायच्या म्हटल्या तर केऑस होईल ना. करेक्ट.
त्यामुळे ते गरजेचं येणार आहे. सो आपण जे केलंय आणि आपण जे वाचलंय त्याचं चिंतन करणं छान गोष्ट आहे. पण ते चिंतन करताना यार मला 3रा पॅरेग्राफ आठवला नाही किंवा 4थ्या पॅरेग्राफची 4थी ओळ आठवत नाहीये, हे आपण नाही करू शकत स्वतःच्या बाबतीत. त्यामुळे जस्ट ट्रस्ट अँड बिलीव्ह. एखादी गोष्ट वाचताना जस्ट टेल युअर बॉडी दॅट आय नो यू आर गोइंग टू रिमेंबर एव्हरी वर्ड ऑफ इट. आणि मला माझ्या पाथमध्ये जेव्हा जेव्हा ज्याची ज्याची गरज आहे तसे तसे ते शब्द ठेवणीतले बाहेर काढून तूच तुला प्रोव्हाइड करत राहशील. लवली पर्स्पेक्टिव्ह यार, खरंच जेन्युइनली मी नक्की या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करेन 100%. मला ह्याच्यातून असं तुला विचारायला आवडेल की डू यू बिलीव्ह इन एनर्जीज? म्हणजे ऑफकोर्स आय डू. काय वाटतं तुला त्याबद्दल? म्हणजे अशा माणसांच्या एनर्जीजमध्ये तुझा विश्वास आहे किंवा तुला असं ओव्हरऑल वाईब, जो आजकाल ओव्हर युज्ड शब्द आहे, आपण वाईब म्हणतो की पॉझिटिव्ह वाईब, निगेटिव्ह वाईब, अशी वाईब तशी वाईब, तर तुझा काय अनुभव आहे वाईब्सच्या बाबतीत? मला वाईब्स असं काही त्याच्या डिटेलमध्ये जाऊन म्हणजे आपल्याला फारच एक वेगळं सेशन करावं लागेल त्याच्यासाठी. पण सोप्या शब्दात मी तुला सांगू का, आपण सतत लोकांना भेटत असतो. आपण हल्लीच्या काळात ना ह्या वाईबमध्येच किंवा अरे आय वॉन्ट टू बी अ सोशल पर्सन, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ओके टू लाईक मोर रिलेटेबल टर्म वापरूया आपण, माझ्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी वगैरे आपल्याला आपल्या आयुष्यात पण ना आपण ते फॉलोअर्स शोधायच्या मागे लागायला लागलोय. आणि असं करताना कधीतरी असं होतं, हा आता बघ म्हणजे तू आपण बोलतोय आता, आपल्याला कोणी ऐकतंय आता, सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल की काही वेळा असं होतं ना की मला सोशल बनायचं आहे आणि मला लोकांना भेटायचं आहे, मला ह्याला भेटायचं आहे, मला तिला भेटायचं आहे, असं म्हणताना ना देर आर पीपल ज्यांना भेटून परत आल्यानंतर ना तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, स्वतःबद्दल छान नाही वाटत किंवा थोडंसं नाही तुम्हाला बरं प्रश्न पडतात स्वतःबद्दल. करेक्ट. देर इज नथिंग व्यतिरिक्त काही असं वाईब वगैरे असं काही नसतं. इट्स जस्ट दॅट ज्या व्यक्तीला भेटून आल्यानंतर तुम्हाला छान नाही वाटणार आहे, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूची तुम्हाला छान वाटवून देत नाहीये, तुम्हाला तिथेच कळलंय की आपली एनर्जी आपल्याला परत तिथे नाही लावायची आहे. त्यामुळे हा जो अट्टाहास आहे ना सतत गोष्टी मिळवण्याचा किंवा माणसं मिळवण्याचा, हा अट्टाहास करणं सोडून देऊया आपण. आणि जिथे जाऊन ज्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला वॉन्टेड फील नाही होणार किंवा तुम्हाला स्वतःबद्दल प्रश्न निर्माण होतील त्या माणसांना अवॉइड करणं. आय थिंक इथून आपण एनर्जीबद्दल बोलायला सुरुवात करताना इथून करूया की अशा सिच्युएशन्स येतात आपल्या आयुष्यात की काहीच कारण नसतं, आपण जाताना खूप एक्सायटेड असतो आणि आपण जाताना याच एक्साइटमेंटमध्ये असतो की वाव मी चार्ज अप होऊन येणार आहे वगैरे. सो दॅट चार्ज अप क्या होता है, वो एनर्जी तो होती है ना. सो तुम्ही भेटून आल्यानंतर नाही तसं वाटलं तर आय थिंक आपली बॉडी आपल्याला ते सांगत असते, आपलं डोकं सांगत असतं, आपले इंट्युशन्स म्हणा किंवा आपल्याला आपली मॅनिफेस्टेशन्स जशी आपण म्हणतो, इंट्युशन्स, मॅनिफेस्टेशन्स, युनिव्हर्स इज गायडिंग अस वगैरे, हे जे काही आहे ना हे सगळं हे खूप फॅन्सी आणि छान छान टर्म्स आले तर त्याला, पण इतकं सोपं आहे. तुझं डोकं तुला सांगतं नाही छान वाटत आहे, ते नाही छान वाटत आहे जेव्हा सांगतं ना ते त्या क्षणी त्याच्याशी आर्ग्यूच करू नका, कारण आपण त्याच्या अंडर होत त्या डोक्याच्या. सो आपलं डोकं आपल्याला पहिल्यांदा कधीच चुकीचं गाईड करत नसतं. वाव यार, मेक सो मच सेन्स. 100%. तू आत्ता म्हणालीस ते खूप करेक्ट आहे. आणि आजकाल खूप नवीन नवीन टर्म्स निघाले आहेत आणि आजकाल खूप असे पॉडकास्ट आहेत, असे इंटरव्ह्यू आहेत, पुस्तकं आहेत, खूपच म्हणजे बघावं तिथे आहे. आणि तिथे पॉझिटिव्हिटीबद्दल आणि काय म्हणतात तसं सकारात्मक दृष्टिकोन, बऱ्याच गोष्टी आयुष्याबद्दलच्या लाईफ लेसन्स वगैरे असं की अवेलेबल आहेत. तुला कधी ओव्हरवेल्म्ड वाटतं का या कॉन्टेंट, म्हणजे पॉझिटिव्हिटीच्या कॉन्टेंटनी पण ओव्हरवेल्म्ड व्हायला होतं का कधी कधी? हा म्हणजे मला ना असं वाटायला लागलंय हल्ली की ते पॉझिटिव्हिटीच्या नादी इतके पण नका लागू की आपण आपल्या काय ना आपण आपल्याबरोबरच इनजस्टिस करायला लागू का. अरे रडू आलंय ना, वाटतंय ना रडावं असं, रडा की मग. देवाने आपल्याला आज 9 रस दिलेले आहेत आपल्या शरीरामध्ये, मग आपण त्यातल्या एकाच रसाचा झेंडा कशाला मिरवत फिरतोय. आनंदी राहणं छान आहे, पण ते आनंदी राहण्यासाठी बाकीचे रस पण आहेत ना. एखाद्या व्यक्तीला जर 24 तास आनंदीच राहायला सांगितलं तर आपल्यालाच ती व्यक्ती एका पॉईंटला आपल्या सहवासातली हे ती जाम खोटी वाटते मला, असं कोणी असतं का असं वाटायला लागतं. करेक्ट. सो आपल्याला राग येणं, आपण पटकन रिॲक्ट करणं, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणं, रडू येणं, ह्या पण तर इमोशन्स आहेत ना. सो माझं कायम म्हणणं असतं की रडणं चुकीचं नाहीये, तुम्ही रडा,
तुम्हाला मोकळं व्हायची पण गरज आहे. काही वेळा ना आज आपण फार न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो. आपण कितीही सराउंडेड बाय पीपल असलो ना तरी पण आपण खूप एकटे असतो. तुझी कम्फर्ट लेवल आणि माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायला माझ्या आयुष्यात खरंच हक्काचा माणूस आहे का, हे आपल्याला माहीत नसतं. आणि ते नसेल, देर इज नथिंग बॅड इन इट. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे, ते जेव्हा नसतं ना तेव्हा किती काय काय साठत जातं. ते बर्डन केवढं होतं. मग जर का ते तुमच्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्यातून रिलीज होणार असेल तर ते पण येऊ दे की. फक्त डोंट मेक इट अ हॅबिट. करेक्ट. तुम्ही विक्टिम प्ले नका करायला लागू. मला रडण्याबद्दल आक्षेपच नाहीये, रडा, पण आपल्याला कुठे थांबायचंय हे ठरवा. आणि रडायची मुभा तेव्हा द्या स्वतःला जेव्हा त्यात स्वतःकडनं कमिटमेंट घ्याल की हे झालं ना रडून की आपल्याला पुन्हा एका रुटीनला लागायचं आहे जिथे आपण गोष्टी अप्रिशिएट करणार आहोत, आपण छान राहणार आहोत, आपण स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. सो राऊंड द क्लॉक मी 24 तासशी आनंदात राहते वगैरे गरजच नाही आहे. याने तुम्ही फक्त एक्झॉस्ट करून घ्याल स्वतःला. त्यामुळे ज्या इमोशनची जेव्हा जशी गरज असते, ऊस आवडला म्हणून आपण मुळापासून तो काढून खात नाही, किंवा आपण आज पंचपक्वान्यांचं जेवण, किंवा अगदी आता मी डाएट करते, मी कितीही फॅन्सी डाएट करायला गेले ना तर त्या डाएटमध्ये पण मला सगळ्या पद्धतीच्या टेस्ट माझं डायटिशियन घालून देतो. कार्ब्स आर इम्पॉर्टंट, फॅट्स आर इम्पॉर्टंट, तुझे फायबर्स आर इम्पॉर्टंट, प्रोटीन्स आर इम्पॉर्टंट. त्या सगळ्याचा ताळमेळ जेव्हा करेक्ट जमतो ना तेव्हा आपलं शरीर हेल्दी राहतं. सो इमोशनच्या बाबतीत पण तेच आहे. त्या सगळ्या इमोशन करेक्ट पद्धतीने गरजेच्या वेळी बाहेर काढत राहा तर आपण आपलं मेंटल हेल्थ छान राहील. ॲब्सोल्युटली. वाव, खूप महत्त्वाचं आहे हे आणि थँक्यू फॉर शेअरिंग दिस. मला थोडंसं नाटकाबद्दल बोलायचं आहे, कारण बऱ्याच वेळेला फिल्म्सच्या आणि सिरियल्सच्या निमित्ताने आपण भेटतो, पण मला हे खरंच जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात नाटक हा प्रकार कधी आला. खूप लोक असतात जी कॉलेजमध्ये एकांकिकांपासनं बघण्यापासनं करण्यापासनं त्यांची सुरुवात होते आणि मग वी नो व्हॉट फॉलोज. तर तुझ्या बाबतीत नाटकाचा ओव्हरऑल प्रवास कसा राहिला? तुला आठवते पहिलं नाटक तू कोणतं बघितलेलंस ज्याने तू इम्प्रेस झालेलीस प्रॉब्ली? नाटकाचा प्रवास पुन्हा आता मी माझ्या आईचीच आठवण काढेन की शाळेत असताना ना मे महिन्याची सुट्टी लागली की आईचा लहान भाऊ माझा मामा, त्याला ड्युटी असायची. मला आणि माझ्या बहिणीला, मी डोंबिवलीत राहायचे, ठाण्याला गडकरीला. सुट्टी सुरू झाली की सकाळच्या न्यूजपेपरबरोबर ती सगळ्यात पहिले नाटकाचं पान उघडायची, त्यातली बालनाट्य बघायची. आणि ठाण्याला ऑफिस होतं तिचं. ठाण्याला ते नाटक, त्याची तिकीटं काढायची किंवा मामाला सांगायचं तिकीटं काढ. तेव्हा जाऊन तिकीटं काढण्याचं होतं आणि ॲप्स नव्हते बुक करायला. करेक्ट. पण त्याची मज्जा वेगळी होती अगं, कारण माझ्याकडे माझ्या लहानपणी पाहिलेल्या नाटकांची तिकीटं आहेत साठवलेली. वाव. आणि ती बघितली ना तर मला आज मी किती मोठी कलाकृती पाहिली असली तरी शुभांगी गोखलेची तिच्या एका नाटकावर माझ्याकडे सही आहे. नकळत सारे घडले पाहिलं आणि स्वाती चिटणीस आणि विक्रम काकांची सही आहे. नकळत सारे घडले. वाव. सो असं लहानपणापासून मी दर सुट्टीला गडकरीला लागणारी सगळी नाटकं पाहिलेली आहेत. त्यामुळे मला आठवतही नाही, मला कळायच्याही आधीपासून बहुतेक मी नाटकं पाहतेय. पण म्हणजे यू ऑलवेज बीन एन ऑडियन्स तेव्हा. या. आणि मग करायला कधीपासून तू लागलीस, किंवा तेव्हा वाटलेलं जेव्हा तू बघत होतीस की काही लोकांना असं असतं ना, बघतानाच दे एस्पायर की समडे यार कधीतरी मी असेन तिथे वगैरे, असं काही बाय चान्स तुझ्या मनात तेव्हा आलेलं? आय थिंक माझ्या सबकॉन्शियसली असावं डोक्यात. म्हणजे मी कॉन्शियसली कोणाला बोलल्याचं मला आठवत नाहीये, बट आता तू विचारतेस तेव्हा मला असं त्या तिथे जाऊन त्या माझ्या बाजूच्या खुर्चीत बसले ना मी, तर मला असं वाटतंय की प्रोबॅबली शी हॅड इमॅजिन्ड और शी हॅड मॅनिफेस्टेड दॅट की वाव एक दिन ऐसे हुआ होगा शायद. मे बी. आणि मग व्हेन वॉज दॅट एक दिन फायनली? इन 2009 और 10 मी माझं पहिलं नाटक केलं. फक्त तुझी साथ हवी अशा नावाचं. कुमार सोहनींनी डिरेक्ट केलं होतं ते नाटक. आणि पहिलंच होतं, मेन भूमिकेतच होते मी. त्याचे प्रयोग मला वाटतं खूप नाही झाले, पण मला पहिला अनुभव मिळाला त्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर मग 2014 प्रशांत दादांबरोबर कार्तिक काळजात घुसली सुरू झालं. आणि तिथपासून मला ती स्टेजची जी गोडी लागली ती लागलीच. मग ते नाटक झाल्यावर ते नाटक चालू असतानाच मी एक हिंदी नाटक केलं. आपलं मराठीमध्ये 30-35 वर्षापूर्वी संकेत मिलनाचं नावाचं नाटक झालं होतं, ज्याचं ॲडप्टेशन म्हणजे ॲक्च्युली
संकेत मिलनाचा हेही ओरिजिनली अडॅप्टेशनच आहे. ओके. सेम टाईम नेक्स्ट इयर नावाचं बर्लिन स्लेड नावाच्या रायटरचं ओरिजिनल नाटक आहे, ज्याची 42 भाषांमध्ये अनुवाद त्याचे झालेले, हे कलाकृती त्याच्यावर सादर झालेले आहेत, अनुवाद झाले. त्यातलं मराठीमध्ये संकेत मिलनाचा होतं. ओके. आणि शर्मन जोशी नावाचा ॲक्टर आहे, त्याच्या वडिलांनी मौसम छलके या नावाने ते गुजरातीमध्ये केलं होतं. आणि ते त्याच्या वडिलांचं त्याच्या घरातली नात्यातलीच मला वाटतं 2 का 3 माणसं होती, आणि ते वडिलांचं इतकं जवळचं नाटक होतं. त्यामुळे शर्मनला खूप इच्छा होती की ते नाटक मला पण करायचं आहे. मग त्याने ते नाटक मैं और तुम म्हणून हिंदीमध्ये करायचं ठरवलं. 2च पात्रांचं नाटक आहे. सो मग त्याने मला अप्रोच केलं. मग मी आणि शर्मन ते नाटक करत होतो. सो प्रशांत दादा पण इतके गोड आहेत आणि शर्मनही इतका गोड आहे की माझं असं झालेलं की मला कष्टाची पूर्ण तयारी आहे. मला 24 तास काम करायला आवडेल, तुम्ही वाटून घ्या मला. सो मग ते दोघं एकमेकांशी बोलले आणि तेजश्रीचे सॅटर्डे संडेज हे मी ठेवतो, हे तुम्ही ठेवा, असं करत मी कार्टीचे प्रयोग एकदा इथे मेवर तुमचे प्रयोग असे करत होते. पण किती भारी आहे की 2 वेगवेगळ्या विषयांची नाटकं 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये 2 वेगवेगळ्या को ऍक्टर्स सोबत. एज ग्रुप्स पण वेगळे होते. मी कार्टी करत होते जेव्हा मी ओरिजिनली 25-26 वर्षाची असेन, पण मी करत होते 17 वर्षाच्या मुलीचं काम. ओके. आणि मी जे शर्मन बरोबर करत होते त्यात प्रत्येक प्रवेशाला माझं 5 वर्षांनी वय वाढायचं. त्यामुळे मी ते नाटक सुरू करायचे वयवर्ष 30 मध्ये, जे माझं वयच नव्हतं. आणि ते नाटक संपताना शेवटच्या प्रवेशामध्ये मी 55 वर्षाची होते. माय गॉड. या वाव. म्हणजे हे आता ऐकताना खूप लोकांना असं छान फक्त वाटेल, पण ते करताना किती चॅलेंज. आणि लोकांना त्याचं कौतुक वाटायचं, कारण 55व्या वर्षी काही आपण आधार घेत उठत नसतो. करेक्ट. खूप ट्रिकी वय आहे, म्हणजे अगदी म्हातारपण पण नाहीये. त्यामुळे शर्मनचं हे तर ठरलंच होतं की उगाच काहीतरी म्हातारे जेस्चर्स आपल्याला करायचे नाहीयेत. सो आम्ही जेव्हा रिहर्सल्स करायचो ना, तेव्हा फक्त वाक्यांचे रिहर्सल्स न करता तिशीमधली मुलगी तिचे केस कसे हाताळेल, तीच 55व्या वर्षी ती केसांमध्ये हात कसा घालेल, इथपासून ती कशी वागेल, कशी चालेल, कशी डिलिव्हर करेल वाक्य, ह्याचाही विचार करायचो. वाव. म्हणजे मला ही प्रोसेसच इतकी इंटरेस्टिंग फॉर शुअर वाटते. मला अर्थातच प्रशांत सरांबद्दल एक प्रश्न तरी विचारायला आवडेलच, कारण ॲज अन ऑडियन्स सगळेच म्हणजे वी आर फॅसिनेटेड विथ दॅट पर्सन. कधीही कोणत्याही नाटकाला ते जर गेस्ट म्हणून जरी आले असतील आणि 2 मिनिटासाठी जरी स्टेजवर ते आले, तरी ज्या पद्धतीने ऑडियन्स उसळतो किंवा जो आनंद त्यांना फक्त बघून होतो, त्यांचा ऑरा, त्यांची पर्सनॅलिटी, ते स्टेजवर असताना ज्या पद्धतीने इट फील्स लाईक ही बिलॉंग्स टू दॅट प्लेस अँड दॅट प्लेस इट सेल्फ. बट ही डज. हे जे फिलिंग आहे, तू त्यांच्यासोबत जर काम केलंयस, मला तुला विचारायला आवडेल की व्हॉट मेक्स हिम द प्रशांत दामले यार? काय आहे ते? काय मॅजिक आहे ते नक्की? ह्याचं उत्तर देतेच, पण ह्याच्या आधी ना एकच मला तुला काय, ऑडियन्सना काय, सगळ्यांना सांगायला आवडेल. आपण कुठलं प्रोजेक्ट प्रमोट करायला भेटलो नाही आहोत, पण मी रिसेंटली दादांचं शिकायला गेलो एक नावाचं नाटक पाहिलं. येस. जे अद्वैतने डिरेक्ट केलंय. आपण बोललंच पाहिजे. मी सांगते इथे अलाउड आहे प्रमोट करायला, प्लीज. अप्रतिम नाटक आहे. आणि तुझे दादांना म्हणालीस ना, म्हणजे आता तू जे बोलत होतीस ना, तर मला ह्या नाटकातले दादा दिसत होते की एका पॉइंटला ते रंगीबेरंगी हुडी वगैरे घालून येतात. होतेच त्यांना बघून. आणि बापरे. पण दादांचं तेच आहे अगं. मी जेव्हापासून दादांना ओळखायला लागले ना, तेजू हे ह्याच्यावर काम कर, बाकी काही करायची गरज नाही आहे. 2 वेळेचा वरण भात खाऊन मी सुखाने जगतो, मला तेवढंच पुरतं. आणि बाकी फार विचार करायचा नाही गोष्टींचा. आपलं काम चोख करायचं, प्रामाणिकपणे करायचं. एकदाही मी दादांना आम्ही 3 प्रयोग सुद्धा केलेत दिवसाला. पण मी 3ऱ्या प्रयोगाला साधारण कंटाळा आलाय, दमले, दादा अगं चल प्रयोग करायचा आहे, असेच असायचे अगं. म्हणजे मला असं व्हायचं, अहो काय तुमचं वय काय, तुम्ही वागताय काय, वय वगैरे काही नसतं ग. त्यांचं ठरलंय अगं, ते इथून फॉर एव्हर यंगच. सिरियसली यार. आणि त्यांचं ठरलंय ते इथून यंग आहेत म्हटल्यावर ते यंगच जगतायत.
दॅट इज सो कूल. या माझं ते नाटक बघायचं राहिलंय, पण आता हे ऐकल्यानंतर आय एम रिअली एक्साइटेड. प्लीज बघ. आणि प्रशांत दादांचं आपण कौतुक करतोच आहोत, पण मी आता जर का ऋषिकेश शेलारचं नाव नाही घेतलं तर आय थिंक इनजस्टिस होईल. कारण त्याचं मला वाटतं आता कितवं नाटक करतोय तो मला माहीत नाही. मी त्याचं पहिलं नाटक पाहिलं. सॉरी ऋषी, तू आधी काम केलं असेल ना, मला माहीत नाही. पण थोडीच तोड उभा राहतो अगं इतक्या त्याच. कारण प्रशांत दादांची एनर्जी मॅच करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. करेक्ट. पण तो इतका छान पद्धतीने, आणि त्या दोघांचं जे बॉन्डिंग दाखवलं ना, ते इतके छान जेल होत जातात. सुंदर वाटतो तो मुलगा. वाव. पण तू जसं करेक्टली म्हणालीस की त्यांची एनर्जी मॅच करणं हे काही खायचं काम नाहीये. तू होती स्टेजवरती त्यांच्यासोबत काम करत, तू कसं मॅनेज केलंस ते? आणि जेव्हा ऑडियन्समधनं अर्थातच त्यांचं एक फॅन फॉलोईंग आहे किंवा त्यांच्या नावावरती नाटकाला जाणार आहेत, इतका त्यांच्यावरती एक कलाकार म्हणून विश्वास असणारी सगळीच माणसं आहेत, तर तुला काय पद्धतीने लोक रिसीव्ह करत होती त्या नाटकाच्या दरम्यान? काय येऊन सांगायची बॅकस्टेज? मला ऐकायला आवडेल थोडंसं. नाही, होतं कौतुक होतं. प्रेक्षकांना कौतुक होतं. लोकांना मुळात, आणि पुन्हा तेच की ते नाटक कार्टी काळजात घुसली होतं ना, की तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचं होतं. ती वडिलांकडे, त्यामुळे ती येऊन बापाच्या डोक्यावर मिरं वाटणारी मुलगी होती. त्यामुळे तिला वेगळ्या लेवलच्याच एनर्जीला असणं भाग होतं. पण लोकांना कौतुक होतं. लोकांपेक्षा मला तर असं वाटतं प्रशांत दादांना स्वतःला खूप कौतुक होतं. ते मला कायम म्हणायचे की छान करतेस तू, किंवा ते मजा यायची ते नाटक करताना. किती भारी आहे हे. आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीने म्हणणं इज अन अवॉर्ड इन इटसेल्फ, खरं बघायला गेलं तर. लवली. मला थोडंसं बोलायला आवडेल आता, म्हणजे आता आपण सुरुवात केलेली हॅशटॅग तदेव लग्नमपासून आपण खूप वेगवेगळ्या गल्ल्या फिरत आता इथे आलोय. तू नेहमीच तुझे विचार खूपच ओपनली मांडणारी व्यक्ती आहेस. आता तू नाटकाबद्दल बोललो, सिरियलबद्दल आपण गेल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये बोललेलो, तर प्लीज तो जाऊन बघा ज्यांना त्याची आठवण येत असेल. फिल्मबद्दल आपण बोललेलो आहोत. या तिन्ही माध्यमांमध्ये काम केल्यानंतर आत्ता एक कलाकार म्हणून या माध्यमांमधली कोणती एक गोष्ट तुला खरंच खूप मनापासून अप्रिशिएट करावीशी वाटते, जी बदलली आहे मे बी ओव्हर द इयर्स? आणि कोणती एक गोष्ट तुला असं वाटतं की या एरियामध्ये थोडंसं काम होणं गरजेचं आहे, इथे काहीतरी एखादा बदल जर झाला तर बरं वाटेल, अजून मजा येईल? नाटकांच्या बाबतीतला नाटकाचा आपला प्रेक्षक वर्ग खूप चोखंदळ आहे. रिटायरमेंट नंतर येणारा प्रेक्षक वर्ग नटून थटून छान तयार होऊन, गजरा माळून, काही वेळा अगदी काठी हातात घेऊन का होईना, पण खूप मनापासून प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे. आणि मला ना काय वाटतं माहिती आहे, अगं आपण बाहेर पडतो, आपल्याला रोज नवीन नवीन गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. आपल्यासमोर आज नवीन चॅलेंजेस असतात. आज आपण एकमेकांशी बोलतोय, आपण एक्सचेंज करतो गोष्टी बऱ्याच. पण ही जी माणसं आहेत आज, जी रिटायर झाली आहेत, किंवा ती जनरेशन आहे जी खूप जास्त ॲक्टिव्ह नाही आहे, कमॉन आपण ह्याच्यावर बोलूया की सोशल मीडिया त्यांना माहीत नाही आहे, काही नाही आहे, पण नाटकामध्ये केवढे वेगळे आणि केवढ्या वेगळ्या विषयांवर भाष्य करणारे विषय आपण अशा ह्याची नाटकं येतात. करेक्ट. पण त्या नाटकांना काय दाद देतात आणि किती छान पद्धतीने स्वीकारतात. त्यामुळे नाटकामध्ये पूर्वीपासूनच मला वाटतं बदल तर नाहीच आहे ही गोष्ट, पण काही गोष्टी अप्रिशिएट पण केल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण त्या पडद्याच्या ह्या बाजूला असतो, प्रेक्षक वर्ग पडद्याच्या त्या बाजूला असतो, पण तो तिथून जे रिॲक्ट करतो ना, ते मला एनर्जी पुरवत असतं. त्यामुळे काही वेळा नाटक वाचताना ना, इथे स्क्रीन नाही आहे, त्यामुळे कळतंय का, फिल्टर नाही आहे माझ्याकडे कुठलाच. करेक्ट. लोकांना आवडलं नाही आवडलं ते मला मागे येऊन सांगणार आहेत. तर ना काही वेळा टेलिव्हिजन करत असताना, कारण आता टेलिव्हिजनवर आपण येऊच या परत, पण टेलिव्हिजन करत असताना आपण एवढं टिपिकल आम्ही काम करत असतो ना, की नाटकाचं स्क्रिप्ट वाचताना पटकन मनात येतो विचार, बापरे हा थॉट ऑडियन्स घेईल, त्यांना चालेल असं आपण बोलायचं का, काय करायचं. पण ते एवढं सरप्राईज करतात, आणि उलट तो वेगळ्या पद्धतीने मांडलेला विषय किंवा एखादं स्टेटमेंट हे ते तुम्हाला बॅकस्टेजला येऊन बोलून दाखवतात की हे गरजेचं होतं, हां आज आमच्या घरात पण हे गरजेचं असतं वगैरे. तेव्हा मला असं वाटतं की यार, म्हणजे नाटकाचा ऑडियन्स मला सगळ्यात फॉरवर्ड, सगळ्यात शिक्षित, सगळ्यात, म्हणजे मी शिक्षणाने शिक्षित नाही म्हणते,
मी नॉलेजने, IQने, त्यांच्या विचारांच्या वैचारिक पातळीने म्हणते, हा एवढा रिच आहे ना, की तुला सरप्राईज करतो. अगं आज्या आजोबा जे कधीतरी तुला सांगू पुण्याच्या प्रयोगाला जाई जुईची पारिजातकाची फुलं देतात आणून, प्रयोग आवडला म्हणून. वाव. पण ही माणसं विचाराने, ह्यांच्या विचारांनाच एवढी सुगंधी आहे ना, की तुला काय सांगू, की तुला मस्त वाटतं, की करताना ज्याबद्दल मला वाटलं असेल की यार हे कसं घेतील, त्यांची जनरेशन रिलेट करेल का, पण ते त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाने ते आपल्यापेक्षा जास्त छान पद्धतीने तो रिसीव्ह करतात मुद्दा. वाव. त्यामुळे नाटकाच्या बाबतीत ही अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आणि टेलिव्हिजन करताना कुठेतरी हेच वाईट वाटतं की आपण 21व्या शतकात आलो आहे, पण अजून कळत नाही आहे की आपण त्याच सासू सुना कारस्थानं, आपण त्यातच आहोत. एक विलन येणार, तो काहीतरी करणार, मग सासू काहीतरी बोलणार, मग त्या सुनेने ऐकत राहायचं, सहन करत राहायचं. म्हणजे आपण कुठे चाललोय खऱ्या आयुष्यात. आपण स्वतःही आज जगताना किती छान इंडिपेंडंट म्हणून मस्त राहतो, पण ते टेलिव्हिजनचं माध्यम जे आहे ना, ते कधीतरी असं वाटतं की थोडंसं मागे आहे का, पण पुन्हा कळत नाही. म्हणजे आता म्हणावं तर हो, मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या गोष्टी अशा वाटू शकतात की थोडंसं काळाच्या मागे आहे का, पण आपण टेलिव्हिजन हा ऑल ओव्हर महाराष्ट्रापर्यंत अगदी कोपऱ्या कोपऱ्यात जाणारं माध्यम आहे. त्यामुळे मग जेव्हा मी बाहेर गावी जाऊन फिरते ना, तेव्हा मला त्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतात की नाही, काळ काही ठिकाणी अजूनही तिथेच थांबलेला आहे. आणि ज्यांना ती त्यांची हिरोईन जिंकताना दिसते, ती हिरोईन रडताना दिसते, त्या रडण्यानंतर ती पुन्हा फाईट करून जिंकताना दिसते, ते त्यांच्या जगण्यासाठी आणि त्यांना उमेद देण्यासाठी गरजेचं वाटतं. त्यामुळे मग त्या सगळ्या गरजा ज्याच्या जशा आहेत त्या समजून वागलं जातंय असं वाटतं. OTTच्या बाबतीत माझं असं एक ठाम मत आहे, आणि कदाचित त्याच्यामुळे पण असेल मला अजूनपर्यंत तेवढं छान छान प्रोजेक्ट येऊनही मी करू शकले नाही आहे, कारण माझी काही लिमिटेशन्स आहेत, बंधनं आहेत. पण न्यूडिटी, सेक्शुअलिटी, व्हायलन्स हे खरंच प्रत्येक गोष्टीचा भाग असलेच पाहिजेत का, ह्या अट्टाहासाने जे हल्ली केलं जात आहे ना, तर ते मला जरा थोडं जास्त वाटतंय की त्याच्याशिवाय सुद्धा एखादा गोड आपण म्हणजे मांडू शकतोच विषय. करेक्ट. आणि अशा काही ज्या सिरीज ज्यांनी असा विचार करून प्रॉबब्ली क्रिएट केलं असेल त्या गाजलेल्या आहेत सुद्धा. म्हणजे गुल्लक सारखी आहे, किंवा इवन मी निपुणच्या सिरीजचं नाव विसरली आहे, ओनो, जी मराठीत आत्ता आलेली, ती पण खूपच अमेझिंग सिरीज आहे. अशा काही काही खूप सिलेक्टिव्ह पण तरी सुंदर, व्हेरी फील गुड. आणि लंपन वॉज अगेन, देर वॉज नो व्हायलन्स किंवा न्यूडिटी, सेक्शुअलिटीचा आता प्रश्नच नाही आहे तिथे फार काही. तर दे वर रिअली नाईस. मला ह्या अशा अप्रिशिएट कराव्याशा वाटतात. आता लापतागंज आला होता, इतका सुंदर सिनेमा होता, किती साधा आणि सुंदर ठेवला होता. तर माझं ते लापता लेडीज, तर माझं तेच म्हणणं आहे की खरंच त्या कथेची गरज नसेल तर नका ना. म्हणजे झालं ना, आता तुम्हाला काहीतरी सिद्ध करायचंय, प्रूव्ह करायचंय, झालं करून, आता घ्या की थोडंसं साधं. मला ना हे हॅशटॅग तदेव लग्नमच्या बाबतीत छान वाटलं होतं की अत्यंत साधा, इतका गोड, साधं भाष्य करणारा, असा एक फील गुड असा सिनेमा झाला होता. त्यामुळे लोकांना आय थिंक, आणि कदाचित लोकांना पण ते बघायला आवडत असावं किंवा ते वाट बघत असावेत ह्या साधेपणाची कदाचित, कारण तो कमी पडतोय सध्या. त्यामुळे मे बी फिल्म छान गेली. 100%. फिल्म्सच्या बाबतीत, आणि जसं आता तू सिरियल्सच्या बाबतीत सांगितलंस, नाटकाच्या बाबतीत सांगितलंस, फिल्म्सच्या बाबतीत एक गोष्ट जी तुला अप्रिशिएट करावीशी वाटते किंवा तुला असं वाटतं की हा एक पॉझिटिव्ह बदल दिसतोय, आणि एखादा असा बदल जो तुला असं वाटतं एक आर्टिस्ट म्हणून हा व्हावा. माहीत नाही गं, हे म्हटल्यानंतर ना मी पुन्हा थिएटर्स आणि आपला सिनेमा किती चालतोय नाही चालतोय इथेच येऊन पोचते. बट ह्याच्यावर आपण आता म्हणजे किती वेळ आणि काय भाष्य करणार, की मेहनत घेत आहेत सगळे खूप मनापासून. मला अप्रिशिएट करावीशी वाटणारी गोष्ट अशी आहे की प्रेक्षक वर्ग थिएटरपर्यंत येईल का नाही येईल का, हा विचार, ही भीती, ही काळजी असताना सुद्धा फार मनापासून आणि स्वतःचा 200% देऊन आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतायत या आशेने की येईल. करेक्ट. ती आशा बाळगणं जे आहे ना, ते मला अप्रिशिएट करावंसं वाटतं आपल्या मराठी इंडस्ट्रीबद्दल. सुंदर गोष्ट आहे ॲक्च्युली, आणि खूप अंडररेटेड गोष्ट आहे जी आपण क्विकली विसरू शकतो. नंबर्स आणि
नो सगळ्या इकॉनॉमिक्सच्या नादात या कधी कधी. पण इट्स रिअली नाईस. काही माणसं होपफुल असतात म्हणून कधी कधी गोष्टी पुढे जात असतात. हो. आणि ना आपल्याला माहित नसतं ग, कदाचित ना त्या कळपामधला एक जण असतो, पण तो त्या सगळ्यांना एनर्जी देऊन जातो. सो ट्रू. तो होप फार गरजेचा आहे. तेच म्हणाले ना, ती आशा, तो होप, तो मला अप्रिशिएट करावासा वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा. ॲब्सोल्युटली 100%. तू मघाशी ॲक्च्युली निवेदिता ताईंचं नाव घेतलंस तर मला आत्ता रँडमली हा प्रश्न वाटतोय तुला विचारावासा की होणारं सून मी असेल किंवा शुभ्राचं जे कॅरेक्टर तू करत होतीस ती सिरियलसुद्धा असेल, तू ॲज अ सून आणि सासू त्या सिरियलमधली ह्यांचं इक्वेशन फार गोड होतं. व्हेरी अनलाईक द टिपिकल सासू म्हणजे अशीच आणि सून म्हणजे तशीच ठोकताळे. मला आठवतंय की ती सिरियल बघताना, स्पेशली शुभ्राचं कॅरेक्टर असलेली ती सिरियल बघताना खूप लोकांसाठी इट वॉज अ हॅपी सरप्राईज, अ हो. प्लेझंट कारण सरप्राईज. त्या शो मधला प्लेझंटनेस हा होता की त्या सिरियलमध्ये सुनवास होत होता. करेक्ट. प्रेमळ सुनवास, सासूरवास न होता. जे काही सून तिला सांगत होती, तिला तिच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह होती. तर मला वाटतं ते स्टेटमेंट जे आपल्या क्रिएटर्सना मांडायचं होतं तेव्हा ते तसंच असावं की आपण प्रत्येक वेळीच आपण सासूला ब्लेम करत राहतो किंवा प्रत्येक वेळी सासूला विलन म्हणून आपण दाखवत राहतो. पण इतक्या ठामपणे जर का सून तिच्याबरोबर उभी राहिली आणि तिच्या हक्कांसाठी, तिच्या आनंदासाठी भांडली, तर काय ती सासू वाईट वागेल. करेक्ट. मी ॲक्च्युली तेच विचारणार होते की या कधी कधी कॅरेक्टर्स पण आपल्याला आपल्या आयुष्यासाठी जगण्यासाठी काहीतरी ऐवज देऊन जातातच. माझं टेलिव्हिजनमधलं मला स्वतःचं फेवरेट विचारशील तर कॅरेक्टर शुभ्रा आहे. पण मला खूप रिलेटेबल वाटलं होतं ते आणि खरं वाटलं होतं ते. करेक्ट. आणि खूप नॅचरल पण झालं होतं ते कॅरेक्टर. म्हणजे अजिबात असं आयडियलिस्टिक सगळीकडे नव्हतं. जिथे चिडायचं तिथे चिडायचं, जिथे इरिटेट व्हायचं तिथे इरिटेट. प्रेमळ तर स्वभावच शुभ्राचा प्रेमळ होता. मला तेच विचारायचं होतं की तुझ्या काही कॅरेक्टर्समध्ये तू सासू सुनेचं इतकं छान इक्वेशन बघितलंयस. या इक्वेशनमुळे इन रिअल लाईफ तुझ्याच असं नाही, ओव्हरऑलच एक सासू आणि सून यांच्या नात्यामधला कोणता असा तो एक धागा आहे जो तुला असं वाटतं की ह्या कॅरेक्टर्समुळे तुला कळला की हे जर करेक्ट असेल ना तर हे रिलेशनशिप कोणाच्याही आयुष्यातलं खूप सुंदर फुलण्याचा ॲटलिस्ट त्याला चान्स मिळेल. आय बिलीव्ह आपल्या बायकांना देवाने पॉझिटिव्ह बनवलंय. त्यामुळे ती सुरुवात जी सासूची सासू बनण्याची त्या पॉझिटिव्हनेसमधनंच होत असावी मुलाप्रती. की जो मुलगा आजपर्यंत माझा होता, ही एक नवीन आलेली मुलगी त्याला माझ्यापासून लांब नेईल का. त्यामुळे जर आजच्या मुलींनी की मला नाही तुमच्या मुलाला तुमच्यापासून लांब न्यायचं, उलट मलाच तुमच्या आयुष्याचा भाग बनायचंय, ही सिक्युरिटी दिली तर कदाचित. खूप क्रिटिकल आहे ॲक्च्युली हे आणि खूप इम्पॉर्टंट सुद्धा. पण असं म्हणशील ना तर मला ना आजच्या काळातल्या सासवांना, कारण त्यासाठी काही स्वतःचं लग्न झालंय नाही झालंय वगैरेची गरज नसते. पण आपल्या आजूबाजूला आपल्या माणसं असतात 100%. सासू आणि आई अशा रोल करणाऱ्या, स्वतःच्या आयुष्यात सासू बनलेल्या बायका पण माझ्या ओळखीतल्या खूप आहेत, ज्याही त्यांच्या सुनांची कशा वागतात ते मी पाहते. त्यामुळे हल्लीच्या काळात ना आता हा न्यूक्लिअर फॅमिलीचा फायदा म्हणूया आपण आपल्या जनरेशनला झालेला, की ती आई ॲक्च्युली वाट बघत असते अगं. कारण लहान असताना मुलगा आईबरोबर असतो, पण तो एका सर्टन वयात आल्यावर बाबाची आणि त्याची टीम होते. त्यामुळे बरेच जण ही आई वाट बघत असते की माझी टीम मेंबर कधी येईल या घरात. त्यामुळे आजकाल ते तेवढं उरलं नाहीये आय बिलीव्ह. करेक्ट. की एक घरात 4 बायकाच आहेत, मग तो एक कामाचा लोडच पडतोय नाही पडतोय. म्हणजे माझ्या ओळखीत तर मी पाहिलंय तर खरंच आयाच म्हणावं त्यांना, अशा सगळ्या सासवा माझ्या मित्रमंडळींच्या कडे मी पाहिल्यात की मुलाला जेवढं प्रेमाने वागवतील तेवढ्याच त्या सुनेशी पण वागतात, तेवढंच त्यांना जाणीव असते की बाहेरच्या घरातनं आली आहे. सो तेवढं टफ मला नाही वाटत आत्ताच्या काळात राहिलंय. नाईस. पण देन दिस इज अ पॉझिटिव्ह चेंज आणि हिअर्स होपिंग की गुड चेंज हे अजून वाढत जावं, वृद्धिंगत व्हावं हे तरी निदान. शेवटचे काही प्रश्न आहेत. आजकाल ना एक टर्म मी खूप ऐकते, मिनिमलिझम. म्हणजे मी रिसेंटली कुठेतरी त्याचं डेफिनेशन ऐकलं की इट ऑल्सो मीन्स की तुम्ही काही खरेदी करताना किंवा काही घेण्याचा विचार करताना एकदा स्वतःला विचारावं वाय, काही गरज आहे का, आणि मग तुमचा शॉपिंग चॉईस किंवा काहीतरी विकत घेण्याचा चॉईस करावा. दॅट इज मिनिमलिझम. खूप लोक इन जनरल आयुष्यात जगताना सुद्धा मिनिमलिस्टिक असतात. तर त्यांना त्यांच्या वॉन्ट्स आणि नीड्समधला फरक खूप छान माहीत असतो. तर तुझा विश्वास आहे का मिनिमलिझम या कॉन्सेप्टवरती, किंवा तुला असं वाटतं का की कुठेतरी तू आहेस मिनिमलिस्टिक इन एनी वे? हे बघ, मी आता सध्याच्या काळात ना स्वतःच्या बाबतीत एक गोष्ट करायला लागली, ती मी आता शेअर करून टाकते तुझ्याशी.
आपण म्हणतो बघ की तुम्हाला राग आलेला असेल ना तर त्या क्षणी नका बोलू, अर्ध्या तासाने बोला. तू वेगळी रिॲक्ट करतेस. तसं मला ना हल्लीच्या शॉपिंगचं वाटायला लागलंय. मॅक्सिमम वेळा तर आपल्या हातात असतं शॉपिंग कार्ट. करेक्ट. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्समध्ये किंवा कुठल्या तरी इमोशनमधून पळण्यासाठी किंवा वेळ किल करण्यासाठी हो, ऍक्च्युली धडाधड 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 ते कार्टमध्ये टाकता. सो आय ऑल्सो डू दॅट. पण मला असं सांगायचं आहे की ते कार्टमध्ये टाका ना, पण ते ऑर्डर आहे ना 1-1.5 तासाने करायला जा. तू बघ तुलाच त्याच्यातल्या गोष्टी कमी करा कशा वाटतील. वाव, चीट कोड आहे. 1-1.5 तासाने तुम्ही पुन्हा एकदा ते कार्टच्या प्रत्येक गोष्टीकडे जा आणि तुला असं होतं की खरंच आय डोंट वॉन्ट दॅट, एवढं खास नाहीये छान. करेक्ट. त्यामुळे ना मग आता ते शॉपिंग असो, तुझे इमोशन असो, ते त्यावेळी व्यक्त न करता ते थोड्या वेळाने, म्हणजे मी इम्पल्सिव्ह इमोशन्स बद्दल बोलते, जेन्युइन इमोशन्स बद्दल नाही म्हणते. पण या ज्या इम्पल्सिव्ह इमोशन्स नंतर येणारी ही आत्ताची अजून एक गोष्ट आहे की जी आपण खूप सर्रास करायला लागलोय. आणि काय होतं, पटकन दिसताना आपल्याला दिसतं की अरे, किंवा आणखी एक गोष्ट झाली आहे बघ, तुझी ऑर्डर कम्प्लीट करायला अजून 1-4 गोष्टी घालायच्यात म्हणून. करेक्ट. हा तर एवढा फसवे पण झालं की मग एवढा डिस्काउंट आपण वाटेल ते घेतो, रॅन्डम गोष्टी. हो, असं आपण करत असतो. सो फक्त एक करा, 1.5 तास चार्ट बनवा, पण पुढे 1-1.5 तासाने ऑर्डर करायला जा. आणि ऑर्डर करायला जाताना जस्ट गो थ्रू युअर कार्ट एकदा पुन्हा की आपण काय काय घेतलंय. अँड बिलीव्ह मी, आय कॅन बेट ऑन इट की तुम्ही त्याच्यातल्या 2-3 गोष्टी तरी कमी कराल. वाव, पीपल आर गोइंग टू ब्लेस यू आणि थँक यू टुगेदर की आमचे महिन्याचे इतके पैसे तू वाचवलेस हे बोलून. पण मी स्वतः सुद्धा ह्याचा प्रयत्न करेन डेफिनेटली. हे पण दिस इज पॉसिबल जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय. जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन करताय तर तो एक वेगळाच प्रॉब्लेम आहे की एकतर मला असं वाटतं की जीपे आणि हे सगळे ऍप्स आपल्या आयुष्यात आल्यापासून इट हॅज बिकम सो इझी की स्कॅन करो पे करो, स्कॅन करो पे करू. ऍट दी एंड महिन्याला तुम्ही जर चेक केलं एकदा तुमचं जीपेचं तर लिटरली हादरा बसेल. असं कधी कधी आपण काहीही घेतलेलं असतं, कुठेही खर्च केलेला असतो. मला तर भीती वाटायला लागली. आई वडिलांचा काळ होता जेव्हा पासबुक असायचं ना. हो यार, ते वर्षानुवर्ष टिकायचं. सिरियसली. आणि आपल्या त्या 10 रुपयाच्या एंट्री पासून 50च्या एंट्री पासून 1000च्या एंट्री पर्यंत ते पासबुक जर कधी भरायला गेले चुकून माझे बाबा, तर त्यांचं असं होतं, अगं तुझं पासबुक संपत आलं. आता तर भरतही नाही कोणी. आपलं असं की फोनवरती ऍप आहे, कुठे ते घेऊन जा, भरा बिरा, कशाला हव्यात एंटर, असंही होतं. इमॅजिन आपण किती. माझ्या बाबांना आवडतं अजूनही पासबुक जाऊन मी भरून येतो वगैरे. क्यूट आहे यार, क्यूट आहे 100%. ओके तेजश्री, आत्ता ॲट दिस पॉईंट इन टाइम, आणि मी हे म्हणजे बऱ्याच एपिसोड्समध्ये ह्याच्या आधी सुद्धा म्हटलंय की हा प्रश्न असा आहे की तो आत्ता या क्षणी ती व्यक्ती जी आहे ते ती सांगणार आहे, तर उद्या जाऊन त्या व्यक्तीचं वेगळे ओपिनियन्स असू शकतात. तर असं नाही की हे फॉर एव्हर हेच सत्य आहे किंवा हे कधी चेंज नाही होणार आहे. आत्ता अशा कोणत्या काही छोट्या गोष्टी आहेत ज्या तुला फार खुश करतायत, ज्या फार आनंद देत आहेत आत्ता? स्विगी आणि झोमॅटो. ओके, इथे 1.5 तासाचं लॉजिक ऍप्लिकेबल आहे की नाही हा माझा मेन प्रश्न आहे, कारण हा पण खूप लोकांचा पेन प्रॉब्लेम आहे. ओ गॉड, काय ऑर्डर करतेस तू सारखं? मला हे जाणून घ्यायचंय खरं. नाही, मी झोमॅटो आणि स्विगीवर विंडो शॉपिंग करते. 1 मिनिट, म्हणजे मला ना खूप असं क्रेविंग. अगं मी ना हल्ली माझ्या आयुष्यात सगळीकडे इम्प्लिमेंट करते की मला ज्या क्षणी ते करावं असं वाटतं ना, तेव्हा मी असं स्वतःला ना असं उल्लू बनवत ठेवते की थांब ना, आपण अजून एक बघूया. असं मी 4-5 रेस्टॉरंट्समध्ये स्पेशली फोटोज दिसतात असे सगळे बघत जाते, हे हवंय ते हवंय, मग कार्ड चेंज, मग दुसरं रेस्टॉरंट, मग तिसरं रेस्टॉरंट, असं सगळं करते. आणि त्याच्यात मी 10-15 मिनिटं स्वतःला ठेवलं ना की 15 मिनिटांनी मला असं होतं की नाही खायचंय मला. जाऊ दे, घरात काय ते बघूया, हे कधी येणार, कधी ऑर्डर करणार वगैरे. वा,
त्यामुळे इट गोज विथ एव्हरीथिंग की वेन एव्हर यू Wow. फील लाईक एनी ऑफ युअर इमोशन जस्ट होल्ड इट बॅक थोड्या वेळासाठी आणि देन बघा तुम्हाला खरंच ती गोष्ट हवी आहे का ते तुम्हाला नंतर कळेल. इंटरेस्टिंग. ब्रेक घेतल्यामुळे काय काय रिअलायझेशन होतात ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर आपण सगळ्यांनी ब्रेक घेऊया आणि आपण 1.5 तासाचे पण ब्रेक घेऊया आपल्या शॉपिंगमध्ये. पण जेन्युइनली टू रॅप दिस अप मला हे विचारायला आवडेल की आपण कुठून तरी सुरुवात केली तुझ्या रिसेंटली आलेल्या चित्रपटापासून. आपण बोललो की ब्रेक इन जनरल ब्रेक हा शब्द खूप खरं तर ओव्हर युज्ड आहे आणि खूप लोकांना असं वाटतं की काम न करणं किंवा कामचुकार करणं म्हणजे ब्रेक आहे. पण नाही, खरं तर तसं नाही आहे. ब्रेक ही गोष्ट आणि तू जसं राईटली म्हणालीस की त्या ब्रेकमध्ये तुम्ही काय करता हे इतकं महत्त्वाचं आहे आणि फार क्रिटिकल सुद्धा आहे. तर मला जाता जाता तुला विचारायला आवडेल की या ब्रेकमध्ये फॉर वॉट एव्हर टाईम दॅट यू हॅव डिसाइडेड किंवा नॉट इव्हन डिसाइडेड दॅट्स ऑल्सो ओके, काय करावं असं वाटतंय तुला? काय एक्सप्लोअर करावं असं वाटतंय किंवा काहीच नाही करावं असं वाटतंय? दॅट कॅन ऑल्सो बी एन आन्सर. मला ना मुंबईच्या लायब्ररीजमध्ये जावंसं वाटतंय. मला तिथे जाऊन असं तासंतास बसावंसं वाटतंय. मला खूप प्रकारचे कुझिन्स ट्राय करावेसे वाटत आहेत. मी बाय द वे मी एक छोटीशी मॅरेथॉन पण करते आता. सो मला अशा खूप गोष्टी कराव्याशा वाटतात. सो कूल. आणि मी जेव्हा ब्रेकवर असते ना तेव्हा माझं नाव सिमरन असतं अगं. तेवढाच पिरियड आहे और जिले आपली जिंदगी. त्यामुळे मला हे पण हवं, मला ते पण हवं, असं मी सगळं करत असते. मग मला असं पुस्तक वाचायला घेतलं आणि माझी जर का अशी त्याच्यात लक्ष लागलं ना तर मला असं होतं की ओ गॉड मला पटापट 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 किती पुस्तकं संपवायची आहेत. सो मेनी बुक्स सो लेस टाईम असं व्हायला लागतं. सो अशा खूप गोष्टी मला आता कराव्याशा वाटत आहेत किंवा मला ट्रिप्स कराव्याशा वाटत आहेत, मला ट्रेकिंग्सना जावं असं वाटतं आहे. सो आय थिंक बेस लाईन इज लाईक नेचर आणि हेल्थ. सांभाळून मला सगळं करावं असं वाटतं आहे. मला रोज नवीन नवीन फेस पॅक्स बनवावेसे वाटतात. मला घरगुती केसांसाठी काहीतरी उपाय करावेसे वाटतात जे कूलच आहे हे. मी हे सगळं करत असते. आणि बेस्ट. चला ह्याच्या पुढे मी तुलाच मेसेज करेन मग की हां म्हणजे पॅरेंट पण मीच आहे, किड पण मीच आहे. त्यामुळे माझ्यातल्या पॅरेंटला खूप पॅरेंटिंग करायचं आहे आता, खूप पॅम्पर करायचं आहे ब्रेकवरती तर खास करून. आय एम शुअर. लवली. कधी जायचंय मग आपण मुंबईच्या लायब्ररीज एक्सप्लोअर करायला? चल इथून आता संपला इंटरव्ह्यू की निघूया डिरेक्टली. आता तिथे काळघोडा फेस्टिवल चालू आहे तर डेव्हिड ससून लायब्ररी फॉर नॉन मेंबर्स दॅट्स दी ओनली टाइम ओपन असते आणि ती इतकी सुंदर आहे. आय कॅन्ट टेल यू इनफ. आणि तिथे ना असं गार्डन आहे छोटंसं आणि तिथे झोपाळे आहेत. मग तुम्ही झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचू शकता. हेच मुळात म्हणजे क्रेझी आहे. ह्याच्याबद्दल डिटेल आपला एपिसोड झाल्यावर आपण बोलूया. कट केल्यानंतर मी सगळे डिटेल्स देईन. पण जेन्युइनली थँक्यू सो मच तेजश्री. सगळ्यात आधी तर तुझ्या ब्रेकमध्ये तू ह्याच्यासाठी वेळ काढलास आणि आलीस आणि खरंच खूप मजा आली. आणि आय एम शुअर की काही महिन्यांनी आपण भेटलो तरी सुद्धा देअर वुड बी न्यू थिंग्स. कारण आपण सतत बदलत असतो आणि आपल्याला नवीन गोष्टी एक्सप्लोर होत असतात. पण मीन वाईल आता ॲज लॉंग ॲज दिस ब्रेक लास्ट तुला खूप मॅरेथॉन्स करता येत, खूप लायब्ररीमध्ये जाता येत, खूप वेगवेगळ्या बुक स्टोर्सची माहिती आणि एक्सप्लोरेशन हो, पुस्तकं तुला वाचता येत, मेडिटेशन करता येत, तुला जे करायचं ते करता येऊ. आणि हे 1.5 तासाचं लॉजिक अप्लाय करून आम्ही सगळे सांगूच तुला की कितपत आम्हाला जमलंय. बचे हुए एक्स्ट्रा के पैसे भेज देना. भेज देंगे, जीपे कर देंगे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू.